दिवाळी जवळ येत होती आणि घरी राशन अजिबातच नव्हतं। मी एक विधवा बाई होते आणि खूपच चिंतेत होते की जर काही खाल्लं नाही तर माझी लहान मुलं कशी राहतील। माझी सर्व चारही मुले अजून खूप लहान होती। मी मदतीसाठी माझ्या मोठ्या भावाच्या घरी गेले, पण मला पाहताच वहिनी फार अपमानास्पद बोलली। ती म्हणाली की आम्ही अनाथांची जबाबदारी घेतली नाही आणि मला दारातूनच हाकलून लावलं। खरं तर माझा भाऊ खूप श्रीमंत होता, पण मला मदत न मिळाल्यामुळे मी रडत रडत रिकाम्या हाताने परत आले। पण दुसऱ्या दिवशी माझी शुद्ध हरपली। जेव्हा भावाचा फोन आला तेव्हा तो रडतच म्हणाला, आई भाकरी कधी होणार? आता तर पोटात दुखायला लागलं आहे। माझी 3 वर्षाची लहान मुलगी भुकेने व्याकुळ होऊन माझ्याकडे बघत होती, पण घरात ना मीठ होतं ना कुठलंही खाण्याचं सामान। मी आणि मुलांनी फक्त पाणी पिऊन दिवस ढकलला आणि मी त्यांना फक्त एवढंच म्हणत होते की रात्री भाकरी मिळेल। आता रात्रीचे 9 वाजले होते। मुलं भुकेने कळवळत होती आणि माझं काळीज फाटत होतं। मला कधीच वाटत नव्हतं की माझी मुलं उपाशी राहावीत, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। खूप वेळा मी धीरज दादाच्या घरी जाण्याचा विचार केला, पण हिंमतच झाली नाही। मी विधवा असल्यापासून मला पैशासाठी दुबळं व्हावं लागलं होतं आणि सासरच्यांनी मला 4 लहान मुलासह घराबाहेर काढलं होतं। धीरज दादाने तर कधी विचारलं देखील नाही की त्याची बहीण जिवंत आहे की नाही। माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। शेवटी मी माझ्या लहान मुलीला छातीशी कवटाळली आणि मजबुरीने घराबाहेर पडले। मी शेजारच्या दरवाजावर टकटक केली। समोरच्या संगीताताईंनी दरवाजा उघडला। मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक कटू भाव उमटला। त्या म्हणाल्या, तुला काय हवंय? तू आता का आली आहेस? मी म्हणाले, ताई 2 कोरड्या भाकऱ्या द्या, शिळ्या दिल्यात तरी चालतील। मी पाण्यात भिजवून मुलांना खायला घालेन। सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाही। देवाच्या नावानं आमच्यावर दया करा। बहुतेक तिच्या मनात थोडी दया आली म्हणून तिने 2 शिळ्या कोरड्या भाकऱ्या मला दिल्या आणि म्हणाली, घे, एवढ्याच आहेत आणि पुन्हा दार ठोठावू नकोस। त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी माझ्या मुलांसाठी जेवण बनवून दाराला कुलूप लावून मी दुसऱ्याच्या घरी कामाला जायचे। पण मोठ्या घराचे मोठेच नियम असतात। श्रीमंतासाठी काही वेगळे आणि गरिबांसाठी काही वेगळे। मी प्रियंकाताईच्या घरी काम करायचे, पण ती माझ्यासारखीच तरुण आणि 2 मुलांची आई होती। तिच्या नवऱ्याचे वय माझ्या नवऱ्याच्या वया एवढेच असेल। माझा नवरा चौकीदार होता। आपल्या मालकाच्या घराची सुरक्षा करताना तो चोराच्या हल्ल्यात मरण पावला, पण त्या मालकाने आम्हाला दिलासाशिवाय काहीही दिलं नाही। मी प्रियंकाताईच्या घरी कामाला लागले, पण तिचा नवरा माझ्याकडे वाईट नजरेने बघायचा। एकदा मी कामाला गेले तर प्रियंका घरी नव्हती। तेव्हा तिच्या नवऱ्याने माझा हात पकडला। मी म्हणाले, साहेब माझा हात सोडा, मी अशा प्रकारची वाईट बाई नाही। मी मेहनत करून माझ्या मुलाचं पोट भरते। ते म्हणाले, मेहनतीत तुला काय मिळतं? खरकटी भांडे घासतेस, कपडे धुतेस, साफसफाई करतेस, महिन्याला 5-6 हजार मिळतात। त्यात तुझं काय चालत असेल? फक्त काही तास माझ्या सोबत घालव, मी तुला 20,000 देईन। मी म्हणाले, साहेब माझा हात सोडा, मी माझ्या मुलांना प्रामाणिकपणाने कमावलेल्या पैशाने खाऊ घालते। मी घाम गाळून पैसे कमवते। प्रत्येक बाई विकारी असते असं नाही। मी जबरदस्तीने त्यांच्यापासून हात सोडवण्याचा प्रयत्न केला। ते म्हणाले, आज मी तुला सोडणार नाही, तुझी इच्छा असो वा नसो, पण माझी आहे। तुझं पहिल्यांदा दर्शन झालं तेव्हापासून माझं डोकंच फिरलं आहे, असं म्हणत ते जबरदस्तीने मला खोलीत घेऊन गेले। मी आरडाओरडा करायला लागले तर त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला। म्हणाले, जर आवाज केलास तर गळा दाबून तुला मारून टाकीन। मग त्यांनी मला खोलीत ढकललं। दरवाजा बंद करून आतून कडी लावली। अगोदरच तिथे एक लोखंडी सळई होती। मी ती उचलली आणि जोरात त्याच्या डोक्यावर मारली आणि त्यांना ढकलून लगेच मागे सरकले आणि दरवाजा उघडून बाहेर पडले। जोपर्यंत ते माझ्या मागे येणार तोपर्यंत मी मुख्य दरवाजा उघडून पळत पळत घरी आले। घरी आल्यावर मी जोरजोरात रडायला लागले। मला रजतची खूप आठवण येत होती। जेव्हा तो होता तेव्हा कुणाचीही हिंमत नव्हती की कोणी माझ्याकडे बोट दाखवेल किंवा वाईट नजरेने पाहिल, पण जेव्हा तो गेला तेव्हापासून शेजारी सुद्धा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले होते। प्रियंकाच्या नवऱ्याने देखील मला न्याय दिला नाही। मी रडत रडत घरी परत आले। मला शिवणकाम येत नव्हतं आणि मी शिकलेली देखील नव्हते, कारण धीरज दादा मला शिकूच देत नव्हता। तो म्हणायचा, तुला कुठे नोकरी करायची आहे? मी शिकून मोठा अधिकारी होईन, तुला भरपूर हुंडा देऊन तुझे लग्न लावून देईन। पण असं काहीच झालं नाही। धीरज दादांनी खूप शिकून अधिकारी पद मिळवलं, पण वहिनी मोठ्या घरातून आलेल्या होत्या।
माझे आईवडील जिवंत नव्हते. मी एकटीच धीरजदादासोबत राहत होते. वहिनी आल्यापासून त्यांनी मला तुच्छ नजरेने पाहायला सुरुवात केली. त्या म्हणायच्या, ही तर शिकलेली सुद्धा नाही, हिच्याशी कोण लग्न करेल? कोणतेही चांगले कुटुंब हिला स्वीकारणार नाही. धीरजदादा त्याच्या बायकोच्या आगमनानंतर बदलला. त्याचं वागणं बदललं. त्यांनी माझं लग्न एका गरीब चौकीदाराशी लावून दिलं. मी त्याच्यासोबत आनंदी जीवन जगत होते. पण नशिबात काही वेगळंच होतं. मी 4 मुलांची आई झाले. माझी सगळ्यात लहान मुलगी 2 वर्षाची होती. तेव्हा रजत मला सोडून गेला आणि माझा दादा अंत्यसंस्कार करून थेट घरी निघून गेला. आणि वहिनींनी तर इतकं सुद्धा केलं नाही की मला दिलासा देणारे 2 शब्दही बोलावेत. ती तर माझ्या घरीही आली नाही. तिने शोकही व्यक्त केला नाही. तेव्हाच मला समजलं होतं की दादा कधीही माझी मदत करणार नाही. कष्ट करणं आवश्यक होतं, पण इज्जतीची रक्षा करणं कठीण झालं होतं. म्हणून मी काम सोडलं. पण आता कळत नव्हतं की घर खर्च कसा चालवू, काय करू. दिवाळीचा महिना सुरू होणार होता आणि आमच्या घरी उपासमारीची वेळ आली होती. माझी मुलं भुकेने व्याकुळ झाली होती. आता मीच हाच विचार करत होते की कुणी दान देईल का, जेणेकरून मी माझ्या मुलांचं पोट भरू शकेल. पण आमच्यासारख्या स्वाभिमानी लोकांची विचारपूस करणारा कोणी नसतो. आम्ही आमच्या आत्मसन्मानामुळे मेलो तरी चालेल, पण कोणासमोर हात पसरवत नाही. खूप मोठ्या कष्टानं मी माझ्या मुलांची भूक पाहून पहिल्यांदाच शेजारच्या घरातून 2 कोरड्या शिळ्या भाकऱ्या मागितल्या होत्या. नाहीतर कसंबसं काहीतरी करून मी निभावून नेत होते. कधी कोणाची भांडी घासून देई, तर कधी एखादं छोटंसं काम करून देई. मी माझ्या शेजारणीला म्हटलं, नायरा, जर कुणाला घरातले कपडे साफ करायचे असतील किंवा दिवाळीच्या आधी घराची स्वच्छता करायची असेल तर मला सांग, मी करून देईन. ती म्हणाली, तुला कोणी कामावर ठेवत नाही. तुला काय गरज होती प्रियंकाच्या घरी चोरी करण्याची? आता मी तिला काय सांगू की मी काहीही चोरलं नव्हतं. चोर तर तिचा नवरा होता, जो माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत होता. पण माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? जर मी हे बोलून दाखवलं असतं तर मलाच वाईट म्हणलं गेलं असतं. आपल्या समाजात सगळे आरोप फक्त स्त्रीवरच होतात, दोषी ती असो वा नसो. माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नव्हतं. मी म्हणाले की मी चोरी केलेली नाही. त्यांना गैरसमज झाला आहे. आता त्याच्या या गैरसमजवर मी काय उपचार करू? ती म्हणाली की इथे एक मॅडम आहेत, तुला तिथे काही दिवसांचंच काम आहे. त्यांची कामवाली सुट्टीवर गेली आहे. मी म्हटलं ठीक आहे, मी काम करेन. मी त्या बाईच्या घरी गेले. त्यांनी भिंती सुद्धा माझ्याकडून साफ करून घेतल्या. संपूर्ण घर मी 5 दिवसात स्वच्छ करून दिलं आणि त्यांनी मला फक्त 500 रुपयांची नोट दिली. मी म्हणाले, ताई, फक्त 500? त्या म्हणाल्या, तुला अजून काय हवं आहे? माझा जीव काढून द्यायचा का तुला? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी आधीच 1000 रुपयांचं पीठ आणि किराणा दुकानातून उधार घेतला होता, या आशेवर की ताई पैसे देतील आणि मागची उधारी फेडता येईल. मला वाटलं होतं की त्या मला मेहनतीचे चांगले पैसे देतील, कारण मी दररोज 5-5 तास त्यांच्या घरात काम करत होते. पण त्यांनी फक्त 500 रुपयेच दिले. मी रडू लागले. मी म्हणाले, ताई, दिवाळीचा पवित्र महिना येतोय. देवासाठी माझ्या घरात किराणा भरा. मी आधीच 1000 रुपयांचं उधार सामान घेतलं आहे. मी गेली 5 दिवस सातत्याने काम करते. तुमचं संपूर्ण घर झळाळून टाकलं आणि तुम्ही मला त्याचे योग्य पैसेही दिले नाहीत. त्या म्हणाल्या, चल इथून निघून जा. जितकी मेहनत केलीस त्यापेक्षा जास्त दिले. खूप विनंती केल्यानंतर त्यांनी अजून 500 रुपये दिले, जे मी किराणा दुकानात दिले. जेव्हा आम्ही आणखी पीठ मागितलं तेव्हा दुकानदाराने नकार दिला. म्हणाला, उधार नाही देणार, आता रोख पैसे दे. तू तर तमाशा केला आहेस. उधार घेऊन जातेस आणि उद्या जर तुला पैसे नाही मिळाले तर तू माझी उधारी फेडणार कुठून? मी रडत रडत परत आले. मला आठवू लागलं की दरवर्षी दिवाळीला माझा दादा गरिबांमध्ये राशन वाटतो आणि त्याचे खूप कौतुक केले जाते. मी विचार केला की मीही त्याच्याकडूनच मदत मागते. कदाचित तो माझी मदत करेल. मी काळ्या रंगाची चादर अंगावर घेतली आणि दादाच्या घराकडे निघाले. धीरज दादाचं घर आता 2 मजली झालं होतं. जेव्हा मी ती गल्ली पाहिली तेव्हा एक दीर्घ श्वास घेतला. माझं संपूर्ण बालपण याच गल्लीत खेळण्यात गेलं होतं. असं कधीच वाटलं नव्हतं की स्वतःच्या मुलांच्या भुकेमुळे पुन्हा या गल्लीत यावं लागेल. जेव्हा वहिनीने मला सासरी पाठवलं होतं तेव्हा माझ्या कानात सांगितलं होतं की आता माहेरची चिंता मनातून आणि डोक्यातून काढून टाक. आमच्याही मुलाचे आणि खर्चाचे प्रश्न आहेत. शक्य असेल तर रजतकडूनच सर्व गरजा भागवण्याचा प्रयत्न कर. मी ही गोष्ट मनाशी घट्ट ठरवून टाकली होती, कारण मी कधी माहेरी आले तरी वहिनीचं वागणं असंच असायचं की मनाला लागायचं. त्या मला 1 ग्लासमध्ये पाणी द्यायच्या. जेवण तर दूरच राहिलं. कधी चहा सुद्धा विचारला नाही. फक्त पाणी देऊन लगेच विचारायला सुरुवात करायच्या, कधी जाणार आहेस? आम्हाला बाहेर जायचं आहे. तेव्हा मी मुलांना घेऊन परत यायचे.
रजत तर कधीच माझ्या माहेरी जायचा नाही. म्हणायचा, तुझा दादा आणि वहिनी मला इज्जत देत नाही. मी कोरडी भाकरी खाईन, पण कुणाकडे हात नाही पसरवणार. बघ त्याचे नखरे. आणि माझा स्वाभिमान. जिथं माझी इज्जत नाही तिथं पाऊल ठेवायचं नाही. मीही मग तसंच करायला सुरुवात केली. स्वतःच्या घरातच मन रमवायला लागले. कारण बहुतेक माझ्या दादाचा दर्जा आता वर गेला. त्याला आता माझ्यासारख्या गरीब बहिणीला भेटणं देखील आवडत नव्हतं. मग मी कोणत्या तोंडाने दादाकडे जाऊ? दिवाळी येत जात राहिल्या, पण माझा दादा ना कधी दिवाळीला भेटायला आला, ना कधी माझ्या हातावर 500 रुपयांची साडी ठेवली. कदाचित त्याच्या इच्छा खूप वाढल्या होत्या, किंवा हीच महागाई होती की त्याच्याकडे त्याच्या बहिणीसाठी पैसेच नव्हते. आम्ही गरीब लोक होतो. पण याच त्याच्या बहिणीने रडून रडून भावाच्या यशासाठी देवाकडे मागणी घालत होती. पण आज तीच बहीण अशा अवस्थेत होती. पण दादाच्या मनात थोडीशी सुद्धा दया नव्हती. मी आपला चेहरा लपवून टाकला, कारण माझा चेहरा बघून वहिनीच्या कपाळावर आठ्या पडू नयेत. कदाचित मला गरीब समजून ती राशन देईन, पण ननद समजून कधीच नाही देणार. मी दरवाजावर टकटक केली. दरवाजा माझ्या वहिनीने उघडला. मी म्हणाले, ताई, दिवाळीचा महिना आहे. घरातली मुलं भुकेने व्याकुळ झाली आहेत. देवाच्या नावाने थोडं पीठ, डाळ आणि तांदूळ तरी द्या. वहिनी म्हणाल्या, चालते व इकडून. आम्ही आधीच राशन वाटून टाकलं आहे. मी म्हटलं, देवासाठी काहीतरी देत आई, तुझ्या मुलांना पुण्य लागेल. पण वहिनीने माझ्या तोंडावर दार बंद केलं. मी कधी विचारही केला नव्हता की माझ्याशी असं वागलं जाईल. त्याचवेळी माझा दादा गाडीने तिथे पोहोचला. माझा भाचा आणि भाची गाडीत बर्गर खात होते. त्यांनी खाली उतरून अर्धवट खाल्लेले बर्गर कचऱ्यात फेकून दिले. मग सगळे घरात गेले. जेव्हा धीरज दादा माझ्यासमोर उभा राहिला, तेव्हा मी चेहरा चादरी खालून उघडला. कदाचित मला या अवस्थेत पाहून दादाच्या मनाला पाझर फुटेल, पण त्याने मला पाहिलं आणि नजर बाजूला करत तो म्हणाला, काय झालं? मी म्हणाले, माझी मुलं उपाशी आहेत. तो म्हणाला, तू धडधाकट आहेस, कुठेतरी काम कर. मी म्हणाले, दादा, मुलं उपाशी मरत आहेत. देवासाठी तुझ्या मुलांचं काहीतरी दे. तो म्हणाला, मी आधीच दानधर्म केला आहे. आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. जेव्हा माझ्या दादाने खिशातून सिगारेट काढली, तोंडात धरली आणि घरात गेला. मी कचऱ्यातून फेकलेले बर्गर उचलले आणि चादरीत गुंडाळले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जेव्हा मी तेथून जात होते, तेव्हाच मी कुणाला तरी जोरात धडकले. माझ्या हातून बर्गर जमिनीवर पडले आणि मातीमध्ये मिसळले. ते पाहून मला अजून रडू आलं, कारण माझी मुलं ती माती आणि वाळूने भरलेली बर्गर खाऊ शकत नव्हती. मी जमिनीवर बसले आणि बर्गर गोळा करू लागले. तेवढ्यात तो माणूस सुद्धा माझ्या समोर बसला. तो म्हणाला, तू मीरा आहेस ना? हे ऐकून मी चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच उभी राहिले. बर्गर पुन्हा चादरीत गुंडाळले आणि जलद पावलं टाकत निघून गेले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. कदाचित त्याने मला ओळखलं नसतं. कदाचित मी या गल्लीमध्ये पुन्हा कधीच आले नसते. पण माणूस आपल्या भूतकाळापासून सुटका करून घेऊ शकत नाही. मी सुद्धा माझ्या भूतकाळात सुटका करू शकले नाही. ज्या वेळेपासून मी पळत होते, तीच वेळ माझ्यासमोर येऊन उभी राहिली होती. रडत खडत वेगाने चालत मी पायीच माझ्या घराकडे निघाले. मला घरी पोहोचायला अर्धा तास लागला. जेव्हा मी दरवाजा उघडला, तेव्हा माझी मुलं उपासलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. मी तेच बर्गर जे भावाच्या घरी कचऱ्यातून मिळाले होते काढून त्यांना दिले. माझी उपाशी मुलं ते खात होती आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेव्हाच माझ्या कानात त्या व्यक्तीचा आवाज घुमला, मीरा, एकदा वहिनी आणि दादाशी तरी बोलून बघ. मी तुला खूप आनंदी ठेवू शकतो. मी म्हणाले, नाही, मी असं काही करू शकत नाही. माझा भाऊ माझ्यासाठी जो निर्णय घेईल तोच माझ्यासाठी योग्य असेल. मी तुला कधीच कोणताही शब्द दिलेला नाही. तो म्हणाला, मी कधी म्हणलो का? पण मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तुझ्या भावाला पैशाची गरज असेल तर मी खूप पैसे कमवेन, पण वचन दे की तू माझी वाट बघशील. पण मी नकार दिला. मी त्याला कधीच कोणताही शब्द दिलेला नव्हता. मला माझ्या भावाचा खूप अभिमान होता. तो माझ्यासाठी जो काही निर्णय घेईल तोच माझ्यासाठी चांगला असेल. निरंजन म्हणाला, मी जातोय, 5 वर्षांनी परत येईन. शक्य असेल तर माझी वाट बघ. असं म्हणत तो निघून गेला. निरंजन आमच्या शेजारी राहत होता. अनेकदा जेव्हा त्याच्या आईने काही चांगलं बनवलं की तो आमच्याकडे आणायचा. त्यावेळी मी घरी एकटी असायचे. दारात उभा राहून प्लेट द्यायचा आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हसू असायचं. जेव्हा मी त्याच्या हातून प्लेट घेऊन रिकामा भांडं त्याला द्यायचे, तेव्हा तो म्हणायचा, तू खूप चांगली आहेस, मला तू खूप आवडतेस. आणि मी घाबरून दरवाजा बंद करायचे. दरवेळी तो हे शब्द बोलायचा, यापेक्षा काहीच जास्त नाही. एकदा धीरज दादांनी त्याला पाहिलं आणि मला विचारलं, हा कोण आहे? मी म्हणाले, शेजारचा मुलगा आहे. तेव्हा दादा म्हणाला,
पुढच्या वेळेस हा आला तर दरवाजा उघडू नकोस. तो खूप रागावला होता. मी खूप घाबरले होते. त्यानंतर धीरज दादांनी मला सांगितलं की त्याला एक मुलगी आवडते आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छित आहे. त्यांनी त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं. मला वाटलं की वहिनी येईल तर माझ्या आयुष्यात थोडा सुख शांतीचा श्वास मिळेल, पण कदाचित सुख माझ्या नशिबातच नव्हतं. वहिनी सगळं घरकाम माझ्याकडून करून घेत होती आणि माझ्या दादाचं बदललेलं वागणं पाहून मी चकित झाले. तो फक्त वहिनीचं म्हणणं ऐकत होता. एकदा निरंजन जेवण घेऊन आला तेव्हा मी दरवाजा उघडला. त्याचवेळी वहिनीने मला खूप रागावलं. माझ्या चेहऱ्यावर चापटही मारली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी दरवाजा उघडला तेव्हा तो समोर उभा होता. मी त्याच्या हातून थाळी घेतली. जेव्हा तो म्हणाला, काय झालं, कुणी काही म्हटलं का तुला? मी म्हटलं, कुणी काही म्हटलं नाही. जसं मी थाळी घेतली, वहिनी माझ्या मागे उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, तर हे सगळं चाललंय तुझ्या भावासमोर आणि माझ्यासमोर? तू या मुलासोबत प्रेम करत आहेस? मी म्हणाले, असं काही नाही वहिनी. मी खूप घाबरले होते. निरंजन म्हणाला, आपण चुकीचं समजत आहात. पण वहिनी म्हणाल्या, मी सगळं बरोबर समजते. आता धीरजला येऊ दे. मी तुमचं खरं रूप त्याच्यासमोर उघड करेन. हे बोलून वहिनी घरातून बाहेर गेल्या आणि निरंजनच्या घरी गेल्या. तिथे जाऊन त्याच्या आईशी खूप उद्धटपणे बोलल्या, तुझा मुलगा माझ्या नंदेला प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि ना जाणे अजून काय काय केले. जर तू तुझ्या मुलाला वठणीवर नाही आणलं तर मी त्याला सगळ्या वस्तीत बदनाम करीन. ती गरीब सोज्वळ बाई, तिने निरंजनला 2 चापटा मारल्या. निरंजन म्हणत राहिला, मी काहीच केलं नाही. ही बाई खोटं बोलते. पण त्याची आई म्हणाली, आता तू त्याच्या घरी जाणार नाहीस. त्याने आमच्या घरी येणे बंद केलं. फक्त एकदाच आला होता. मी गच्चीवर कपडे वाळत घालत होते. तो म्हणाला, फक्त माझी वाट बघ. मला परत यायला 5 वर्ष लागतील. मी तुला या परिस्थितीतून बाहेर काढीन. पण मी त्याची वाट पाहिली नाही. मला भीती वाटत होती की माझ्या भावाच्या नजरेत मी वाईट ठरणार नाही ना. पण जेव्हा भावाने माझं लग्न रजत सोबत ठरवलं तेव्हा मला निरंजनची खूप आठवण आली. कारण रजत एक चौकीदार होता. बंगल्याबाहेर पहारेकरी म्हणून काम करत होता आणि माझ्या वहिनीच्या सांगण्यावरून माझ्या भावाने माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. नकार देण्याचा अधिकार माझाही होता. पण मी नकार दिला असता तर वहिनीने न जाणे माझ्यावर काय काय आरोप लावले असते. मी रजतसोबतही आनंदात दिवस घालवले. ही वेगळी गोष्ट आहे की आमचं नातं फार कमी काळ टिकलं. कसं काय कुणास ठाऊक. पण आज अचानक निरंजन समोर आला. इतक्या वर्षांनी मला पाहून तो खूप खुश झाला असावा, कारण त्याला मीच नाकारलं होतं आणि आज मी अशा परिस्थितीत पोहोचले होते. तो म्हणायचा की मी तुला खूप आनंदात ठेवीन. मी तुझ्यासाठी दुबईला जातोय. खूप पैसे कमवून आणीन. कदाचित आता तो हे सगळं विसरला असेल. वेळ खूप पुढे निघून गेला होता. माझं 4 मुलांचं आयुष्य होतं आणि मी आता बेसहारा जीवन जगत होते. ठीक आहे, मी विचार करत होते की आता काय करावं. भावाच्या घरातून तर रिकाम्या हाताने परतले होते. त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही की त्याच्या बहिणीनं त्याच्यासाठी काय काय त्याग केले. पण आजवर भावाने माझ्यासोबत जे केलं त्याबद्दल मी त्याला कधीही दोष देऊ शकले नाही. त्याने माझ्या वाट्याचं काहीच दिलं नाही. तो म्हणायचा की सगळं त्याचं आहे आणि वडिलांनी ठेवलेली संपत्ती त्याच्या हिस्सेची आहे. जणू मी त्याची बहीणच नाही. मी याच विचारांमध्ये गुंतलेली होते. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर निरंजन समोर उभा होता. त्याला पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मला घरात येण्यासाठी तू परवानगी नाही देणार का? मी म्हणाले, नाही. माझे पती आता या जगात नाहीत आणि मी कोणत्याही परक्या पुरुषाला घरात प्रवेश देत नाही. नाहीतर वस्तीतील लोक माझे जगणे मुश्किल करतील. हे माझ्या पतीचं घर आहे जिथे मी माझं डोकं टेकून बसले. त्यामुळे तुम्ही परत जाऊ शकता. तो तिथून परत निघून गेला. पण दुसऱ्याच दिवशी दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर निरंजनच्या हातात अनेक पिशव्या होत्या. त्याने त्या माझ्या दरवाजाजवळ ठेवल्या. तो म्हणाला, यामध्ये खाण्यापिण्याच्या आणि गरजेच्या काही वस्तू आहेत, त्या घेऊन ठेव. मी म्हणाले, नको, मला काहीच नको आहे. देवाने सगळं दिले. मला निरंजनचे कोणतेही उपकार नको होते. तो म्हणाला, मला सगळं माहीत आहे. तू हे ठेवशील तर मला आनंद होईल. निश्चित राहा. माझी मुलं बाहेर आली आणि खाण्यापिण्याच्या वस्तू पाहून खूप खुश झाली. मी पिशवी आत घेतली. त्यात सगळं काही होतं. पीठ, डाळ, तांदूळ, साखर आणि घरातल्या गरजेच्या सर्व वस्तू. मी पीठ मळलं आणि पोळ्या केल्या. माझ्या मुलांनी पोटभर खाल्लं आणि जेवल्यानंतर त्यांनी त्या माणसासाठी, निरंजनसाठी हात उंच करून भरपूर आशीर्वाद दिले. त्याने आम्हाला जेवायला दिलं होतं. त्यांनी देवाला प्रार्थना केली की त्याच्या उत्पन्नात भरभराट हो. काही दिवसांनी तो पुन्हा आला. तो दरवाजाच्या बाहेर उभा होता. आत आला नाही. तो म्हणाला, जर तू मला योग्य समजशील तर मी तुझा आणि तुझ्या मुलांचा आधार बनू इच्छितो. मी विचारलं,
तुझी पत्नी तुला यासाठी परवानगी देईल का? माझ्या बोलण्यावर तो थोडं हसला आणि म्हणाला, मी अजून लग्न केलं नाही. तू हो म्हणशील तर माझं घरही बसेल आणि तुझ्या मुलांना एक वडील मिळतील. मी तुला खूप आनंदी ठेवेन. मीरा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी नकार का देऊ? खरंच मला आधाराची गरज होती. दिवाळीच्या 1 दिवस आधी आमचं लग्न झालं आणि त्याने मला आणि माझ्या मुलांना आपल्या घरी नेलं. त्याचं घर अजूनही माझ्या भावाच्या घरासमोरच होतं. जेव्हा माझी वहिनी आणि भाऊ हे पाहू लागले तेव्हा वहिनी टुमणे मारू लागली. ती म्हणू लागली, मला आधीच माहिती होतं की ही आपल्या नवऱ्याच्या नावावर बसून राहणार नाही. पण यावेळी मी काहीही उत्तर दिले नाही. तो म्हणाला, जेव्हा भाऊ आणि वहिनी असे असतात तेव्हा एखाद्या बाईला असा निर्णय घ्यावा लागतो. माझी वहिनी रागाने थरथर कापू लागली आणि घरात निघून गेली. पण दुसऱ्याच दिवशी माझा भाऊ रडत बिलखत घरी आला. त्याचा आवाज ऐकून माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. त्याची फॅक्टरी ज्यात त्याने कोट्यवधी रुपये गुंतवले होते आगीमध्ये जळून खाक झाली होती आणि तो आता कर्जात बुडाला होता. खूप लोक आपले पैसे मागायला यायला लागले आणि त्यांना हे घरही विकावं लागलं. माझी वहिनी आणि भाऊ आता रस्त्यावर आले होते. हा ईश्वराचा न्याय होता. तो एका क्षणात संपत्ती देतो आणि दुसऱ्या क्षणात सर्व काही हिरावून घेतो. त्याने दिलेल्या संपत्तीचा उपयोग इतरांसाठी करावा, अभिमानासाठी नाही. म्हणूनच देवाने त्याच्याकडून सर्व काही हिरावून घेतलं होतं. आता माझ्याकडे सर्व काही होतं. माझं स्वतःचं घर, गाडी, माझी मुले चांगल्या शाळेत शिकत होती. देवाने निरंजनच्या रूपात मला माझ्या संयमाचे फळ दिलं होतं. पण आता माझा भाऊ भाड्याच्या घरात राहत होता आणि त्याची मुले त्याच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करत होती. डाळ भात नको, मच्छी मटण हवंय, बर्गर हवं आहे. कारण त्या मुलांना त्या गोष्टींची अगोदर सवय होती. त्याच गोष्टी आता ती मुले मागत होती. पण त्यांच्याकडे आता तेवढे पैसे नव्हते. पण मी त्याची बहीण होते. माझं मन दगडासारखं नव्हतं. मी दर महिन्याला त्याच्या हातात थोडे पैसे ठेवत असे, जेणेकरून त्याला कधीच आपल्या मुलांच्या कोरड्या भाकरीसाठी दुसऱ्याच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये. या कथेच्या माध्यमातून माझी सर्वांना एवढीच हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या जवळच्या माणसासोबत चांगले वागा, आपली नाती योग्य रीतीने जपा. जर आपल्यामध्ये कोणी विधवा असतील तर त्यांना आपल्या परीने सहकार्य करा. त्यांना कधीच एकटं सोडू नका. त्यांच्या प्रती प्रेम आणि सहानुभूती बाळगा. कारण प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात निरंजन सारखा प्रामाणिक पुरुष असतोच असं नाही. कदाचित तिला केवळ तुमच्याच आधाराची गरज असेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.